तिथे मराठा आंदोलक मराठा नेते मनोज जरांगे 30 मे पासून पुन्हा ते आंदोलन करणार आहेत। आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा निर्धार केला। त्यात पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेतली होती। जरांगेंनी आंदोलन करू नये असं आवाहन लाड यांनी केलं। जरांगेंनी आंदोलनाची घोषणा करताच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही मैदानात उतरले। हाकेंनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला। यासोबतच हाकेंनी प्रसाद लाड, शरद पवार आणि रोहित पवार यांनाही लक्ष्य केलं। लाड यांच्यावर टीका करताना हाकेंची जीभ घसरली। हॉटेलवाला, झाडू पोचा करणारा आमदार तो मनोज जरांगेकडे जातो। काय कळतं मनोज जरांगेला आणि काय कळतं प्रसाद लाडला? आम्ही जर शिवराळ भाषेत बोलायला लागलो ना, मग हे टंबरेळ काय यांना नॉलेज आहे प्रसाद लाडला आणि मनोज जरांगेला? तुम्ही ओबीसीच्या अनात माती काढवायला चालला आहात। तो काय म्हणतो की मनोज दादानं हत्ती अख्खा गेलाय आणि शिपूट राहिलाय, म्हणजे ओबीसीचं आरक्षण सगळं संपलंय, आता शिपूट राहिलाय, तो शेपूट काढायला मी आलोय। म्हणजे तू ओबीसीचं आरक्षण संपवायला आलायस? भाजपनं तुला यासाठी पाठवलं? आजही सामाजिक न्याय विभागाचे पैसे वेगवेगळ्या खात्यांना डायल्यूट केले जातात ना। वंदनीय अजितदादा पवार यात माहीर होते। शिरसाटांची आदळ आपट तुम्ही बघितली, पण हे काय यांचं राजकारणामध्ये काय गुंतलंय, कुठं गुंतलंय? अरे एकदा जनतेसाठी काम करा ना। अरे द्या राजीनामे त्या मंत्रिपदाचे, सर्वसामान्य माणसं गळ्यात ताईत बांधून तुम्हाला घेतील। संघर्ष आम्ही करणार आहोत, कुणाला राजकारण करायचे त्यांना करू द्या। ओबीसीचे असू देत किंवा आमच्या SC ST मधले नेते असतात, तुम्ही राजकारण करा साल्या हो। आम्ही संघर्षाची भूमिका घेणार। आणि या बातम्यांसोबतच 10च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय।